पण काम क्रोध केले घर रे, आधी या घरातून बाकीचं सगळं रिक्त करायचं, तेव्हाच देव येतो. हा अहो मला सांगा, आपल्या तर मला सांगा 4-5 दिवसांनी आपल्या गावात मुख्यमंत्री येणार अशी बातमी कळाली. मुख्यमंत्री अनाउन्समेंट केलं मी आज 4-5 दिवसांनी टाकेवाडी गावामध्ये येणार आहे. तर महाराज आपण काय करतो, अरे अख्खं गाव पार त्या इथून सुरुवात करतो ना झाडायला, सगळं स्वच्छता करतो. नाही कोण येणार आहे, मुख्यमंत्री येणार आहे. कोण येणार आहे, मुख्यमंत्री येणार आहे. सगळं गाव साफ करून टाकतो, रंगरंगोट्या करतो, काय असेल सगळं करतो ना, जेवढी सजावट आहे तेवढं सगळं करतो. मला सांगा एका राज्याला साधा मुख्यमंत्री गावात येणार म्हणून आपली एवढी स्वच्छता करतो, मग जगाचा मालक या विश्वाचा मालक जिथं यायचा आहे ती जागा कशी लागेल, ती जागा तेवढी स्वच्छ लागेल ना. मग आता आपण बघा आपली जागा किती स्वच्छ, अरे आपल्या हृदयात काम क्रोध लोभ मद मस विकाराने भरलेली जागा आहे. कसा येईल तो, पहिल्यांदा त्याला काय करायचं, नामस्मरणाने ते सगळे विकार महाराज हळूहळू कमी करायचे. आणि एकदा का काम क्रोध केले घर रीते, मग त्याला बोलावं लागत नाही. येवनी गोपाळ राहीत येते, त्याला बोलावं लागत नाही. जसा पेरू पिकल्याबरोबर पोपट्याला बोलावं लागतं का, काय सानवी आदरणीय पोपट मामा पत्र यावं लागतं का, आमच्या पेरू आता सगळे पिकले, बाग पिकली त्यामुळे तुम्हाला आता यावं असं लागते. आपोआप तो येतो ना. तसं एकदा काही हृदय रिकामं झालं, स्वच्छ झालं ना, तर त्याला बोलावं लागत नाही. आपोआप भगवान परवा जयाचे चोखटे मानसी मी होऊन याचे क्षेत्र संन्यासी, जया निधल्या उपासी वैराग्य का भगवान परमात्मा येतात ना डायरेक्ट तिथं राहतातच, परत जातच नाही. पण ती जागा कशी पाहिजे महाराज, स्वच्छ पाहिजे ना.